जय श्रीराम. माझं नाव तेजस तुंगदार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच. मित्रांनो, अनेक जण कुंभमेळ्यावर टीका टिप्पणी करत आहेत. अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे आणि यामध्ये लिब्रांडो लोक सगळ्यात पुढे आहे. या लिब्रांडो लोकांचं धैर्य कशामुळे वाढतं तर आपल्याकडच्या काही नालायक नाठाळ आणि हिंदू देष्ट्या नेत्यांमुळे. आता हिंदू देष्टे नेते म्हटल्यानंतर हे नेते नेमके कोण असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडू शकतो. मात्र पटापट काही नावं समोर येतात. ते म्हणजे ममता बॅनर्जी आहे, अरविंद केजरीवाल आहे, राहुल गांधी आहे आणि आता या सगळ्यांना मागे टाकत एक गट पुढे आलेला आहे. त्या गटाचं नाव आहे उबाठा, हिंदुत्व विरोधी गट, हिंदू देष्टा गट. ज्यांनी स्वतः हिंदुत्व सोडलेलं आहे असा गट, ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला बांधलेला आहे असा गट उबाठा. यांचा तो भोंगा रोज सकाळी काही ना काही बडबड करत असतो आणि त्या भोंग्याचा लहान भोग सुद्धा आता वरचढ ठरायला लागलेला आहे. या भोंग्याला आम्हाला ते शंका अशी आलेली आहे की या भोंग्याच्या या लहान भावावर म्हणजे सुनील राऊत या उबाठा गटाच्या आमदारावर अंधारींचे संस्कार जास्त झालेले आहेत की काय. कारण भोंगा हा फक्त राजकीय गोष्टींवर वाजत असतो, मात्र भोंग्याचा हा लहान भाऊ हा मात्र हिंदूंवर थेट आरोप करतो आणि असभ्य टीका टिप्पणी देखील करतो. या अंधारेबाईंच्या नव्या पट्ट शिष्याने कुंभमेळ्यावर काही विधानं केलेली आहेत. अगोदर आम्ही तुम्हाला ती विधानं ऐकवतो आणि नंतर आपण यावर सविस्तर बोलूया. पहिले, अंधारेबाईंच्या या नव्या पट्ट शिष्याने काय विधानं केलेली आहे हे नक्की ऐका, म्हणजे आपल्याला या दोघांमध्ये सुद्धा तुलना करते. बऱ्याच लोकांनी माझ्या पाय पडले. मी प्रयागराजला होतो का आजच आलो मुंबई. सकाळी 2 दिवस प्रयागराजची मजा घेत होतो. कोणी किती पापं धुतली ती पाहत होतो आणि पापं धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पापं माझ्याच अंगाला चिकटतील की काय, म्हणून मी डुबकीच मारली नाही. म्हटलं बरं आहे बाबा, आपलं नाही, आपलं आहे बरं आहे. लोकांची पापं तिथे धुडून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ, निष्ठावंत, प्रामाणिक. ज्या प्रकारे उद्धवजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो, पाहून आलो इव्हेंट. परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे परत कोणी जाऊ नका तिथे, अजिबात जाऊ नका, काही नाही तिथे. भोंग्याचा हा लहान भाऊ, याचं नाव सुनील राऊत, हा उबाठा गटाचा आमदार आहे. मित्रांनो, उबाठा गटामध्ये नेता होण्यासाठी आता एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. तो म्हणजे तुम्ही हिंदूंना शिव्या दिल्या पाहिजे, हिंदू धर्मावर टीका टिप्पणी केली पाहिजे, हिंदू संस्कृतीवर टीका टिप्पणी केली पाहिजे, हिंदू देवी देवतांची टिंगल टवाळी केली पाहिजे आणि तुम्ही उबाठा गटाचे स्टार प्रचारक, तुम्ही उबाठा गटाचे स्टार नेते होऊन जाता. त्याचप्रमाणे मराठी चहा बिस्किट पत्रकार तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला लागतात. खरं तर हे सगळे लिब्रांडूज आहेत. या लिब्रांडूंना तिथल्या तिथेच जागेवर खणखणीत उत्तर मिळायला हवं, मात्र दुर्दैवाने आपल्याकडचे नेते कमी पडत आहेत. तुम्ही ऐकलंच असेल, हा भोंग्याचा लहाना भोंगा जो अंधारेबाईंचा पट्ट शिष्य आहे तो काय बोललाय की मी प्रयागला गेलो होतो 2 दिवस, मात्र मी प्रयागला गेल्यानंतरही गंगा स्नान केलं नाही, तर मी 2 दिवस तिथे फिरत होतो आणि मी सगळी ही मजा बघत होतो, गंमत बघत होतो आणि अनेक जण गंगा स्नान करत होते, स्वतःची पापं गंगेमध्ये धुत होते आणि कुठेतरी मला असं वाटलं की मी जर गंगेत डुबकी मारली तर यांनी जी पापं धुतलेली आहेत ती पापं माझ्या अंगाला चिकटतात की काय. मला भीती वाटली आणि मी डुबकी मारलीच नाही. या व्यतिरिक्त एक डोक्यात विचार असा आला की मी जर या गंगेमध्ये डुबकी मारली, गंगा स्नान जर केलं, तर माझी जी निष्ठा आहे उबाठा गटाप्रती, उद्धव ठाकरेंप्रती, ती या गंगेत वाहून जाते की काय. म्हणून मी गंगा स्नान न करता तसाच परत आलो आणि हे त्यानं एका जाहीर कार्यक्रमामध्ये जाहीरपणे कबूल केलं. यावर उपस्थित मंचावरचे जेवढे लोक ते फिरी हसायला लागले आणि टाळ्या वाजवायला लागले. ही शर्मेची बाब आहे, कारण हे सगळे हिंदू आहे. लाजा वाटल्या पाहिजे यांना हिंदू म्हणून न्यायला सुद्धा.
आता हा माफ करा, सुनील राऊत नावाचा हा जो कोणी आमदार आहे उवाटा गटाचा, हा भोंग्याचा लहान भाऊ, हा ज्या मतदारसंघामधून, ज्या विधानसभा मतदारसंघातून आमदार बनलेला आहे, त्या विधानसभा मतदारसंघातून प्रयागला कोणीच गेला नसेल का हो? अनेक जण गेले असतील ना. मग ते काय त्यांची निष्ठा तिकडे गंगेमध्ये सोडून आले, अर्पण करून आलेत का? आतापर्यंत उबाटा गटाचे कितीतरी कार्यकर्ते गेलेच असतील ना प्रयागराजला. उबाटा गटाला मतदान करणारे आतापर्यंतचे अनेक मतदार सुद्धा गेलेच असतील ना प्रयागराजला. काय ते सगळेजण आपली निष्ठा तिकडे गंगेमध्ये टाकून आलेत का? सगळेच जण तुमच्यासारखे नसतात हो भोंगा राऊत. आणि आमदारींचा हा नावापट्ट शिष्य जो हिंदू धर्मावर टीका करतो, लाज वाटली पाहिजे, स्वतःला हिंदू म्हणून घेऊ नका रे तुम्ही. इथून पुढे रस्त्यावर जर फिराल आणि नंतर जर असली विधानं कराल तर कुणी येऊन जर थोबाड फोडलं तर आश्चर्य व्यक्त करू नका. अधिकार काय तुम्हाला कुंभमेळ्यावर बोलण्याचा? तुम्ही म्हणता की इतरांनी धुतलेली पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून. सुनील राऊत, तू स्वतः किती पाप केलेत तुला माहित नाही? तुझ्या भावानं किती पाप केलेत तुला माहित नाही? अरे त्या पापांमुळेच तर 100 दिवस तुझा भाऊ तुरुंगामध्ये सडून आलेला आहे. तुझ्यावर पण तीच पाळी येणार आहे बेटा. आणि हे होणार आहे. हिंदू धर्मावर जर टीका करण्यात येत असेल आणि ती सुद्धा असल्या पद्धतीनं करण्यात येत असेल तर मग अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी FIR दाखल होतील. अशीच एक FIR या सुनील राऊतांवर सुद्धा दाखल झालेली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एक महिला ॲडव्होकेट आहेत, त्यांनी सुनील राऊतांच्या या विधानाची गंभीर दखल घेऊन यांच्यावर एक FIR दाखल केलेली आहे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल. खरं तर FIR दाखल करून काही होणार नाहीये. सनसणीत गुन्हा नोंद झाली पाहिजे आणि यांच्या ज्येष्ठ बंधूंप्रमाणेच यांना सुद्धा पाठवायला पाहिजे तिकडे आर्थर रोडला. आता यांचा थोडासा समाचार घेऊया. हे काय बोलले, मी 2 दिवस तिथं प्रयागराजमध्ये होतो, गंमत बघत होतो, हिंडत होतो, मात्र मी गंगेमध्ये स्नान केलं नाही. मी इकडे तिकडे भटकत होतो, बरोबर आहे. आणि मी तसाच परत आलो. हा माणूस तसाच परत नाही आलेला. आम्हाला शंका अशी आहे, जे आम्ही आमच्या अनेक व्हिडिओजमधून या अगोदर सांगितलेलं आहे की चांगल्या माणसाला सगळीकडे चांगलं दिसतं, त्याचप्रमाणे डुकराला सगळीकडे विष्ठाच दिसते. तर असंच एखादं डुक्कर तिकडे फिरत असावं. आणि ह्यांचेच लिबरांनू पत्रकार दाखवतात ना, बघा 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 कुंभमेळ्यामध्ये कसे लोक उघड्यावर बसलेत शौचाला. आता यांचं म्हणणं आहे, हे 2 दिवस तिकडे भटकत होते, भूक लागली असेलच ना, मग काय खाल्लं? महाप्रसाद तिथे कुंभमेळ्यामध्ये जे भाविक आले होते त्यांनी तटावर जो महाप्रसाद टाकला तो खाऊन आले की काय? खाल्लाही असेल कदाचित, कारण काय सांगता येत नाही, सवय लागली विष्ठा खायचीच. म्हणून तो बुद्धी अशी झालेली आहे. जसे आपण खातो तसेच आपल्या डोक्यात विचार येतात. आमच्या डोक्यात नाही येतो कधी असले विचार की इतरांनी केलेली पाप आपल्या अंगाला चिकटतील का, कारण आम्हाला माहित आहे आम्ही कधीच पाप केलेली नाहीयेत कुठली. आणि ती भीतीच नाही आम्हाला की इतरांची पाप चिकटतील. उलट आम्ही म्हणतो चिपटू द्या, त्यांचा सुद्धा कसा समूळ नायनाट करायचा ते आम्हाला माहिती आहे. आमच्या शास्त्रांमध्ये, संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये ते सुद्धा लिहिलेलं आहे. छोटीशी याची एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. हरिविजय ग्रंथ नावाचा एक ग्रंथ आहे आपल्याकडे. त्या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं 32 दिवसांमध्ये तर तुम्हाला तुमच्या गेल्या 7 जन्मांचं पूर्ण पूर्वसंचित जे आहे ते एका जन्मामध्ये मिळतं. श्री हरिविजय ग्रंथ नाव लक्षात ठेवा. समजा आज तुम्ही या ग्रंथाचं पारायण चालू केलं आणि काही कारणानिमित्त जर तुम्ही हा ग्रंथ पूर्ण वाचू शकत नसाल तर त्यामध्ये सुद्धा पर्याय दिलेला, उपाययोजना करून ठेवलेली आहे की तुमच्या मातुश्रींनी तरी हा ग्रंथ पूर्ण वाचावा किंवा तुमच्या पत्नीने, धर्मपत्नीने हा ग्रंथ वाचावा. पुण्य तुम्हालाच लाभणार. असे अनेक प्राविधान धर्म आणि शास्त्रांमध्ये करून ठेवण्यात आलेले आहे. इतरांची बाप सुद्धा, इतरांचे प्रमाद सुद्धा पोटात घेऊन आपण आपलं चारित्र्य सच्चील ठेवू शकतो. ही आमच्या सनातन धर्माची ताकद आहे आणि शिकवण आहे. ती असल्या विष्ठा खाणाऱ्या डुकरांना अजिबातच कळणार नाही. गंगेच्या तटावर मी 2 दिवस भटकत होतो, पण या 2 दिवसामध्ये काय खाल्लंय हे मात्र जाहीर केलंच नाही. मग आता लोक यातून काहीही अर्थ काढू शकतात मित्रांनो. आणि जर लोकांनी काहीही अर्थ काढला तर त्यावर यांना राग येण्याचं काहीच कारण नाहीये.
उभाठा गट हा कसा नालायक आहे आणि कसा हिंदुत्वापासून दूर गेलेला आहे याचं आणखी हे एक उदाहरण. वरतून हे लोक बोंब मारतात, आमचा मतदार का कमी होतोय. यामुळे तुमचा मतदार कमी होतोय. यामुळे लोकांची तुमच्यावरची विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे, नव्हे ती आता पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे. बीएमसीच्या निवडणुकांमध्ये मित्रांनो, जसा हा माणूस 2 दिवस नुसताच भटकत होता ना तिकडे, त्यानंतर बीएमसीच्या निवडणुकानंतर सुद्धा उभाठा गट नुसताच मुंबईमध्ये भटकत बसणार आहे. त्यांच्या हाताला काहीच लागणार नाहीये. याची सोय आता सनातनी हिंदूंनी केलीच पाहिजे, कारण या लोकांची आता डेअरिंग वाढत चाललेली आहे आणि हे लोक आपल्या सनातन धर्मावर, आपल्या श्रद्धांवर, आपल्या संस्कारांवर, संस्कृतीवर, परंपरांवर आणि प्रथांवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने टीका करायला लागलेले आहे. वाईट वाटलं की एक हिंदू हिंदूंच्या इतक्या मोठ्या सोहळ्यावर, इतक्या मोठ्या पवित्र कार्यावर असली घाणेरडी टीका करतो आणि वरतून हे म्हणतात की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख असून सुद्धा माझं कुटुंब माझ्यासोबत असं का वागलं. पहिले तुमच्या कुटुंबातले हे डुकरं आवरा आणि मग हा प्रश्न महाराष्ट्राला विचारा. तुर्तास इतकंच मित्रांनो, कारण राग अनावर झालेला आहे. स्वतःला शांत सुद्धा करावंच लागणार आहे, कारण ह्या विषयावर आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. पण आपण कितीही बोललो तरी विष्ठा खाणाऱ्या डुकरांना कधीही आपण सुग्रास अन्न देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की महिनाभर जरी यांना सुग्रास अन्न खाऊ घातलं तरी हे शेवटी विष्ठा खायला नाल्यातच घुसणार आहेत. मात्र अशा माजलेल्या डुकरांचा वेळीच बंदोबस्त सुद्धा व्हावा एवढीच त्या प्रभू श्री रामाच्या चरणी प्रार्थना. बाकी काय बोलणे, तुम्ही सुज्ञ आहातच, तुम्हा सगळ्यांना सगळं काही माहीत आहे. मात्र यांचा हा नालायकपणा तुमच्या समोर स्पष्टपणे यावा म्हणून हा व्हिडिओ खास बनवण्यात आलेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. हिंदू धर्मशास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार श्रेष्ठ आहे, महान आहेत आणि ही गोष्ट आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेलेच पाहिजे. ही काळाची गरज झालेली आहे, आपली नैतिक जबाबदारी देखील आहे. प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र रामभजन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून नक्की ऐका. आपल्या सर्व हिंदू मित्र परिचितांमध्ये स्वाभिमानानं गर्वानं शहर सुद्धा करा. हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कार जितके तुम्हाला पसरवता येतील तितके पसरावा. लक्षात ठेवा, धर्म सर्वतोपरी, राष्ट्र सर्वतोपरी, धर्म रक्षती रक्षितः. महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी, नीट ऐका, हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी जे उपक्रम राबवायचे आहे त्यासाठी लाभ होईल, सहकार्य मिळेल. प्रपंच परिवार वाढवा, प्रपंच परिवाराचे सदस्य बना, प्रपंच परिवाराचे संघटक बना. परिवार वाढवा, परिवार तुमची नक्कीच सर्वतोपरी काळजी घेणार आहे. प्रभू श्री रामांचे आशीर्वाद आणि तुमचे सहकार्य जर असेल तर या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण नक्कीच घवघवीत यश संपादन करू अशी आम्हाला खात्री. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.